Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स. खुद को टेस्ट करते रहो. नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात मुंबई तक. मुंबई तक मध्ये आपण आज चर्चा करणार आहोत जे एक्झिट पोल आले आहे हरियाणाचे आणि जम्मू काश्मीरचे. आणि त्या एक्झिट पोलमध्ये असं दिसून येतं आहे की इंडिया गठबंधन किंवा काँग्रेस लेड जे अलायन्स आहे त्याला दोन्ही राज्यांमध्ये एक ॲडव्हान्टेज आहे, त्यांचं सरकार बनवू शकतं. तर याबद्दल चर्चा करायला माझ्यासोबत आहे यशवंत देशमुख, फाउंडर सी वोटरचे, ज्यांनी इंडिया टुडेसाठी पण हे सर्वे केलेलं आहे. तर यशवंत आणि मी नेहमी असं म्हणतो की आमची मातृभाषा आहे पण त्यात चुका होतात. आणि यशवंत गेल्या वेळी पण आपण जेव्हा ती रेकॉर्डिंग केली होती तर लोकांनी खूप त्याच्यावरती कमेंट केले होते की यांना मराठी पण बोलता येत नाही. पण असो, म्हणजे आपण नाही त्याचा करता भले आम्ही लोक प्रोग्रामचा सुरुवातीपासूनच आम्ही लोक म्हणून आम्ही क्षमस्व आहोत का की मराठीमध्ये इतकी जास्त सोय नसते. आम्हा लोकांचा दोघांचा जन्म, मिलिंदचा जन्म मध्य प्रदेश आणि माझा उत्तर प्रदेश, काशी आणि इंदोर. तर आम्ही लोक इंदोरकर आणि काशीकर जास्त आहोत, मुंबईकर नाहीत. तर त्याच्यामुळे जे काही चूक असेल मराठीमध्ये त्याच्याकरता अग्रिम क्षमा प्रार्थी. जे आपण काल एक्झिट पोलचे रिझल्ट बघितले आहेत आतापर्यंत की हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये, त्याच्यावरती तर आपण चर्चा केली मुंबई तकवरती. मात्र आता महाराष्ट्राच्या लोकांचा इंटरेस्ट असा आहे की ही जी हवा चालली आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीपासनं, जी एका प्रकारे म्हणता येईल की BJPच्या विरोधात जे वारं चाललं आहे, तर ते वारं आता जे महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक होईल तेव्हा नोव्हेंबरमध्ये ते वारं कुठे असणार आहे? ते महाराष्ट्राच्या बद्दल म्हणजे जे त्याचा कोणताही संबंध सध्या महाराष्ट्राचा जम्मू काश्मीर किंवा हरियाणाचे इलेक्शनचा वेळ मला काही क्वेश्चन दिसत नाही. मेन का की तुम्हाला आठवण असेल गेल्या 2-2.5 वर्षापासून जेव्हाही MOTN आला आहे, आम्ही लोकांनी महाराष्ट्रामध्ये अगदी क्लिअर कट आपल्या MOTNनी आम्ही लोकांनी भविष्यवाणी केली होती तिथे जे युतीची सध्या सरकार आहे त्याला खूपच त्रास होणार आहे का की लोकांमध्ये भयंकर राग आहे त्याच्याबद्दल. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळा अगदी सत्य झाला तो, म्हणजे जे पूर्ण आकलन होतं आपलं. आणि फक्त इतकंच झालं आहे की महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना जे मध्य प्रदेशची कट कॉपी पेस्ट केली त्या लोकांनी, त्याचा कितका जास्त त्याचा इम्पॅक्ट होणार ते आपल्याला अध्ययन करायचं आहे सध्या. पण जे गेल्या 2-2.5-3 वर्षामध्ये झाला नाही तो 3 महिन्यामध्ये होऊन जाणार आहे अशी शक्यता राजकारणात जास्त नसते. मला असं वाटतं की भाजपचा पर्टिक्युलरली भाजप करता त्रास आहे तिथे, आणि जे युतीची सरकार आहे त्याला अजूनही त्रास होणार जेव्हाही महाराष्ट्राचं आता 1 महिन्यामध्ये इलेक्शन होणार त्यावेळेला. यशवंत, त्याचा काय सांगायचा अर्थ काय आहे की म्हणजे जी MVA किंवा महाविकास आघाडी आहे त्याचं सरकार येण्याची शक्यता जास्त आहे आणि युतीचं सरकार येण्याची शक्यता कमी, असं म्हणता येईल का आपल्याला आतापर्यंत जे आपल्याकडे आकडे दिसतात त्याच्यावरनं? कधी कधी ट्रॅकरचे आकडे त्याच्यामध्ये अशी पूर्ण शक्यता आहे की MVAची सरकार तिथे येऊ शकते. इतकंच नाही, जे आश्चर्यजनक रूपेण म्हणजे जे आतापर्यंत आम्हा लोकांनी काँग्रेसला डिस्काउंट ऑफ केला होता ते डिस्काउंट ऑफ लोकसभेचा निवडणूक अगदी क्लिअर आला की काँग्रेस डिस्काउंट ऑफ नाहीये. आणि नेताविहीन होऊनही, फेसलेस नेताविहीन होऊनही काँग्रेसचं जे संघटन किंवा त्याचा ब्रँड आहे तो ऍटलिस्ट विदर्भमध्ये आणि मराठवाडामध्ये या जागेवर पॉसिबल आहे उलटफेर करता. आणि त्याच्यासाठी जितकं त्यांना एक अपस्विंग हवं होतं ते त्यांना मिळालेलं आहे. तर काँग्रेस सिंगल लार्जेस्टही होऊ शकते MVAचा गठबंधनच्या आतमध्ये, आणि मुख्यमंत्रीपदची दावेदारही होऊ शकते. त्यांच्याकडे नेता नाहीये पण सगळ्यात मोठी ट्रेनचा डब्बा त्यांच्याकडे होऊ शकतो. हे दोन्ही जे विषय यशवंत तुम्ही मांडले की म्हणजे लोकांचा यामध्ये फार इंटरेस्ट आहे, कारण MVAने अजूनपर्यंत मुख्यमंत्र्याचा चेहरा अनाऊन्स केलेला नाही. उद्धव ठाकरे सारखं सांगतात आहे की आपण एक चेहरा द्यावा, मात्र शरद पवार किंवा काँग्रेसकडनं सांगण्यात येतं की नाही आपण त्या निवडणुकानंतर ठरवू. तर याचं काही नुकसान होऊ शकतं का MVAला जर त्यांनी कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नाही आपल्या निवडणुकीमध्ये? तर माझा उलट प्रश्न आहे का की लोकसभेच्या वेळेला पंतप्रधान मोदीचा इतका मोठा ऍसेट चेहरा होता युतीजवळ, आणि तो चेहऱ्याच्या समोर राहुल गांधीची रेटिंग मुळीच नव्हती किंवा शरद पवारची रेटिंग पंतप्रधान पोस्ट करता मुळीच नव्हती.
आणि इतकं मोठा गॅप होऊनही जे लोकसभेचे महाराष्ट्रामध्ये जे निवडणुकीचे रिझल्ट आले ते अगदी आय ओपनर होते. तर आता जेव्हा स्थानीय निवडणुकाची बारी आहे तिथे लोकल इक्वेशनची जास्त जोडतोड होणार. त्यामुळे त्यावेळीला महाविकास आघाडीनी आपला फेस दिला की नाही दिला, मुख्यमंत्री करता उद्धव ठाकरेचा आला किंवा शरद पवारचा आला किंवा काँग्रेसवरून नाना पटोलेचाही आला, त्याचा काही प्रभाव काही होणार नाही. म्हणजे लोकांचं माझं असं मत आहे की जे प्रभाव आहे फक्त इतकंच अध्ययन करायसाठी आहे की जे नवीन योजना हे आली आहे महिलांसाठी त्याचा काही इम्पॅक्ट होऊन डॅमेज कंट्रोल किती भाजप आणि शिवसेना शिंदे आणि करू शकतात, ते डॅमेज कंट्रोल किती होणार ते आपल्या बघायसारखं आहे. विदाऊट दॅट मला असं वाटतं की मुख्यमंत्री पद करता कोणता फेस दिला, कोणता चेहरा दिला, त्याचा इतका जास्त इम्पॅक्ट आता इलेक्शनमध्ये होणार नाही. दुसरा प्रश्न जो तुम्ही मांडला होता की काय, हा पण एक इंटरेस्ट आहे की काय काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होऊ शकते का? कारण तसं झालं तर मग ते MVA मध्ये उद्धव ठाकरेंनाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, शरद पवारांनी आता काही क्लेम केलेला नाही, काँग्रेसचाही क्लेम असेल, तर हे असं शक्य आहे का? कारण काँग्रेसचा यशवंत आपण NCP जेव्हा फुटली होती, म्हणजे शरद पवार फुटले होते, तरी काँग्रेसचा बेस कधी हरला नव्हता, त्यांच्या 70-80 जागा नेहमी यायच्या. मला तर म्हणजे माझा प्रश्न हा आहे की काय ह्याची शक्यता किती आहे की काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी होऊ शकते? भरपूर शक्यता आहे. काँग्रेसची सिंगल लार्जेस्ट, ऍटलिस्ट विदिन द ग्रुप सिंगल लार्जेस्ट याची भरपूर शक्यता आहे. ह्याच्यामध्ये मला काहीच मला, आणि असा झाला तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार हे पण मला माहित नाही. का की NCP आणि काँग्रेसची युतीमध्ये तुम्हाला आठवण असेल, NCPनी स्ट्रॅटेजी त्यांची अशीच होती की त्यांच्याजवळ की इम्पॉर्टंट पोर्टफोलिओज त्यांच्याजवळ व्हायचे, पण मुख्यमंत्री पद करतात काही जास्त त्या लोकांचा ते नव्हतं. तर शरद पवारचा इंटरेस्ट मुख्यमंत्री पदवरती जास्त नाही. म्हणजे त्यांची तुम्ही जितका स्ट्रॅटेजी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे ते तुम्ही बघा, त्यांना की पोर्टफोलिओज हवे असतं ते त्याच्यामध्ये. मुख्यमंत्री पद करता सगळ्यात जास्त आग्रह उद्धव ठाकरे यांचा असू शकतो, पण काँग्रेसचे नंबर जास्त आले तर काँग्रेस आपला मुख्यमंत्री पदवरती क्लेम कराय करता काँग्रेसचा नॅरेटिव्ह बिल्डिंग करता इतका इम्पॉर्टंट आहे नॅशनल लेवलवरती की महाराष्ट्रामध्ये आमचा मुख्यमंत्री आला. तर शिवसेना वर्सेस काँग्रेस त्यांचा एक त्रास असू शकते, का की शिवसेनाला पण ते तशीच मुख्यमंत्री करता आपला उद्धव ठाकरेचा फेस हे त्यांची इच्छा असू शकते. पण काँग्रेस सिंगल लार्जेस्ट आली महायुतीमध्ये, त्याच्या आतमध्ये महाविकास आघाडीमध्ये, तर इझिएस्ट आहे की काँग्रेसचा चीफ मिनिस्टर झाला आणि 2 डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि जे काही असो, का की त्याच्यामध्ये नॅरेटिव्ह बिल्डिंग पुष्कळ वेगळी होणार काँग्रेसचा रिव्हायवलसाठी ऑल इंडिया. तर एक शेवटचे 2 प्रश्न यशवंत, की लाडकी बहीण योजनेचा आपण उल्लेख केला, कारण जसं अपेक्षित होतं म्हणजे BJPला किंवा NDAला किंवा महायुतीला की त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळतील, त्याचा उलटा परिणाम आपण बघितला महाराष्ट्रात जेव्हा झालं तेव्हा. विशेष करून BJPचं सगळ्यात जास्त नुकसान झालं. तर त्याचं तोड म्हणून की एक त्यांनी लाडकी बहीण योजना, जसं तुम्ही म्हणाला सुरुवातीला, की कॉपी पेस्ट करून महाराष्ट्रात आणली. आणि त्याचं एक कारण असंही आहे यशवंत की निवडणुकाही लांबल्या गेल्या. म्हणजे निवडणुका आपण बघितल्या की हरियाणा आणि महाराष्ट्राच्या बरोबर व्हायच्या, मात्र यावेळी त्यांनी त्या निवडणुका पण पुढे ढकलल्या. हाऊस अजूनही 26 नोव्हेंबरपर्यंत तारीख आहे म्हणून ते काही लिगली चुकीचं नाही आहे, पण पॉलिटिकली त्यांनी एक गेम कसा केला की आपण 3 महिने 4 महिने महिलांना पैसे देऊ आणि त्याचा आपल्याला फायदा मिळेल म्हणून ते निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तर तुम्हाला अजूनही वाटतं का की याचा काही परिणाम होईल का? कारण आपण बघितलं मध्य प्रदेशमध्ये जेव्हा गेल्या वर्षी निवडणूक होती, कुणाला असं वाटलं नव्हतं की एवढा मोठा इम्पॅक्ट होईल, आणि BJP जेव्हा वाटत होतं की सत्तेत येणार नाही तरी ते त्या महिला मतदानामुळे ते परत आले. मध्य प्रदेशमध्ये त्या स्कीमचा इम्पॅक्ट होता मिलिंद. मी म्हणजे ती गोष्ट खरी आहे आणि माझा पण आकलन गलत झाला होता त्यावेळेला. मला वाटत होता की काँग्रेस क्लिअर कट येणार, पण तिथे भाजपने चमत्कृत केला. पण त्याचा एक मोठं कारण हे पण आहे की काँग्रेसची आजची जी स्थिती होती ती खूप खराब होती, त्यांची संघटनात्मक स्थिती खराब होती. आणि असं पण आता म्हणजे सूचना आणि सगळं अनालिसिस आहे की काँग्रेसची लिडरशिप कॉम्प्रोमाइज पण होती तिथे, म्हणजे भाजप करता. तर त्याच्यामुळे एक वेगळा विश्लेषण आहे मध्य प्रदेशचा. स्कीम तिथे त्याचा इम्पॅक्ट भयंकर होता, नो डाऊट अबाउट दॅट.
इतकं जास्त मोठा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये झाला तर ऍटलिस्ट दे विल बी बॅक इन कंटेस्ट, दॅट इज शुअर. पण इतका जास्त इम्पॅक्ट होणार की नाही होणार हे अजून म्हणजे ते आपल्याला शोध करायचा विषय आहे. आमचे सर्वे पण चालू आहे, ट्रॅकर पण आम्ही लोक त्याला म्हणजे असेस पण करून राहिले. त्याचा इम्पॅक्ट झाला तर दे वुड बी अ गुड कंटेस्ट परत होणार. पण इतका जास्त इम्पॅक्ट नाही झाला तर मला असं वाटतं मग महाविकास आघाडी करता जास्त सोय होणार, नंबर जास्त आणणार. एक शेवटचा प्रश्न आपण आज हिंदीमध्ये चर्चा करता. तुम्ही म्हणाला की अजित पवार जे आहे ते एका प्रकारे बीजेपीसाठी लायबिलिटी झाले आणि त्याचा एक मेसेज देशभरातही गेला की एका ठिकाणी तुम्ही म्हणता आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो आहोत आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही अजित पवारला सोबत घेता. पंतप्रधानांनी 8 दिवसापूर्वी सभेत म्हटलं की 70,000 कोटीचा घोटाळा झाला आणि मग नंतर 8 दिवसानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री होतात बीजेपी बरोबर. तर अजित पवारनी गेल्या 4 महिन्यामध्ये आपलं एक म्हणजे ब्रँड बिल्डिंग केलेलं आहे एक एजन्सीच्या मदतीने. पिंक कपडे घालणं किंवा स्माईल करणं किंवा त्या महिला योजनेचं क्रेडिट घेणं. तर अजित पवारचं काय होईल, म्हणजे NCP शरद पवार किंवा NCP अजित पवार ह्याच्यामध्ये कोणाला ॲडव्हान्टेज दिसत आहे? ॲडव्हान्टेज शरद पवारला आहे, अगदी क्लिअर कट ॲडव्हान्टेज शरद पवारला आहे. का की अजित पवार म्हणजे पर्सनली स्पीकिंग आपला वी डोंट हॅव एनिथिंग अगेन्स्ट एनीबडी एज सच, म्हणजे ते साधारणतः म्हणजे व्यक्तिगत रूपेण छान माणूस असू शकतात, म्हणजे ते सगळं ठीक आहे. पण त्यांचं जी ब्रँडिंग आहे, ज्यांची ती पोझिशनिंग ब्रँड पोझिशनिंग आहे ते भाजपनी कॅम्पेन करून की हे भ्रष्टाचारी भाजपनीच कॅम्पेन केला होता. अजित पवार एक भ्रष्टाचारी नेता, हा कॅम्पेन कोणाचा? हा भाजप आणि शिवसेनाचा तेच होतं ना. तर इतका मोठा कॅम्पेन करून आणि मग तुम्ही परत त्यांना घेऊन आले तर पार्टी डिफरन्सचा जे अँगल होता ते कॉम्प्रोमाइज झाला. आणि अजित पवारचा अँगल ऍक्च्युली मी जे दुसऱ्या प्रोग्राममध्ये म्हणत होतं की ते फक्त महाराष्ट्रामध्ये लायबिलिटी नाही, संबंध भारतात त्याच्यामध्ये ते इमेजमध्ये लायबिलिटीचा क्वेश्चन झाला. तर अजूनही तो लायबिलिटी आहे भाजप करता बिकॉज ऑफ द ब्रँडिंग दॅट भाजप डिड फॉर अजित पवार, की हा भ्रष्टाचारी माणूस आहे. तर त्याच्यामुळे अजित पवार चा इक्वेशन त्या ह्यांना म्हणजे एक लायबिलिटी सारखा होता आणि लायबिलिटीच राहणार. अजित पवार पुन्हा परत आपल्या काकाजवळ गेले, शरद पवार जवळ, ते त्यांच्याकरता ते लायबिलिटी नाहीये. जे जेव्हाही आले घरवापसी झाली का की त्यांच्याकरता ते ऍसेट होते. तर शरद पवारच्या इक्वेशन मध्ये अजित पवार नेहमी ऍसेट होते, पण भाजपच्या इक्वेशन मध्ये अजित पवार लायबिलिटी होते का की ती ब्रँडिंग तो त्याप्रमाणे सगळं जितका प्रचार प्रसार नॅरेटिव्ह बिल्डिंग ही भाजपनीच केली होती. तर त्याच्यामुळे त्यांना त्रास आहे. हा स्वघोषित आत्मघाती त्रास आहे भाजपचा. नाही पण शेवटी यशवंत एक अजून प्रश्न आहे माझा की जसं आपण NCP पवार आणि शरद पवार आणि NCP अजित पवारची चर्चा केली, तर आपण लोकसभेमध्ये बघितलं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला टक्कर दिली. तर आता विधानसभेमध्ये काय दिसेल चित्र आपल्याला? ती टक्कर होणार, ती टक्कर व्यवस्थित होणार. त्याच्यामध्ये प्रॉपरली इनफॅक्ट शिंदे सेनाचा प्रयत्नही छान म्हणजे होता. अजित पवार वाला जितकं फॅक्शन जितकं होतं ते वीकेस्ट लिंक NDA आतला होता. पण भाजपचा प्रॉब्लेम शिंदे सेनाचं प्रदर्शन नाहीये, भाजपचा प्रॉब्लेम स्वतःचं प्रदर्शन आहे. त्यांचं स्वतःचं प्रदर्शन खराब गेला, ती त्यांची प्रॉब्लेम आहे. तर शिंदे सेनाचे नंबर छान आले आणि ठाकरे सेनाचे नंबर पण छान आले, तर हे जॉईंट सेनाचे नंबर खूपच छान येणार दिस वे और दॅट वे. पण असं नाही की त्या दोघांचे म्हणून काही मेजॉरिटी नंबरही येणार असंही पण नाही. पण शिंदे ऍटलिस्ट लायबिलिटी नाहीये भाजप करता. अजित पवार लायबिलिटी होते, शिंदे लायबिलिटी नाही. खूप खूप धन्यवाद यशवंत या चर्चेसाठी. आणि परत म्हणजे आमच्या प्रेक्षकांना मी हिंदीत दर्शक म्हणत होतो की त्यांच्याकडनं माफी मागतो आम्ही की आमचं काही चुकलं असेल तर ते माफ करा. मात्र यशवंत देशमुख यांच्याशी आपण चर्चा केली, त्यांनी एक्झिट पोल केले हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे. त्यांचं असं म्हणणं आहे की या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला ॲडव्हान्टेज आहे. हरियाणामध्ये तर नक्कीच सरकार बनवू शकतं आणि जम्मू काश्मीरमध्ये पण अशी शक्यता आहे की जम्मू काश्मीरमध्ये पण NC आणि काँग्रेसचं सरकार येऊ शकतं. पण आता आपलं लक्ष आहे महाराष्ट्रावरती, जे येत्या काही दिवसामध्ये निवडणुकीची घोषणा होणार आहे. आणि यशवंतचं असं म्हणणं आहे की आत्ताचं जे चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये क्लिअरली MVAला एक ॲडव्हान्टेज आहे आणि त्यांचं सरकार येऊ शकतं जेव्हा पुढच्या महिन्यात निवडणुका होतील महाराष्ट्रामध्ये.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद यशवंत. नमस्कार.